नमस्कार, स्वातीस कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्प्राउट मूग चिला। त्यासाठी आपल्याला चटणीसाठी हे साहित्य लागणार आहे, ते पाहून घेऊ आपण। मोड आलेले मूग आहेत, छानपैकी एक दिवसभर मी भिजू दिले आणि रात्री पाणी निथळून त्याला मोड येऊ दिले। त्यासाठी आता आपल्याला चटणी करायची आहे। ते शेंगदाणे मी सकाळी भिजू घातले होते आणि तरी 2 तास शेंगदाणे भिजले होते आणि 2-3 मिरच्या फुटाणे घेतलेली मी। ते तुम्ही डाळवही घेऊ शकता फुटाण्याचं। हे खोबरं किसून घेतलेलं आहे चटणीसाठी। आणि इथे आपल्याला आता हे बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण। चटणी आता रेडी आहे, याला आपल्याला फक्त आता तडका मारायचा आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे साहित्य आपल्याला दुसरं मोड आलेले जे मूग होते ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी भरपूर पालक टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली। हे पण आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। बघा, हे आता हे बारीक केलेली पेस्ट ही एका भांड्यात काढून घेते आणि परत राहिलेले मोड आलेले मूग ते पण आता बारीक करून घेऊ आपण। त्यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या, थोडीशी कोथिंबीर टाकली परत, आणि मीठ आपल्याला याच्यातच टाकायचं आहे तेव्हा ते पूर्ण मिक्स होईल। आणि जी चटणी केली होती त्याच्यात पण मीठ टाकून घेतलं मी। आता हे पूर्ण बारीक झालेलं आहे। पहिल्या याच्यात थोडं पाणी टाकलं होतं मी, यामध्ये पाणी टाकलं नाही, घट्ट सरस ठेवलं। म्हटलं जसं लागलं तसं आपण त्याच्यात पाणी ॲडजस्ट करू। आता तावा टाकते, थोडंसं याच्यात आता बेसन टाकून घेऊ आपण तावा तपेपर्यंत आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ। कारण की मीठ आपण एकाच भांड्यात टाकलं होतं, एका भांड्यात टाकलेलं नव्हतं। चांगलं मिक्स करून घेऊ। लागलं तर आपण याच्यात पाणी टाकणार आहोत, थोडंसं घट्ट वगैरे झालं तर। तरी मला इथे अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। तर चटणीला आपण तडका मारून घेऊ। जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची तडका दिला आणि जे आपलं मुगाचं बॅटर होतं त्याच्यातही मी थोडासा तडका मारून घेतला। चटणी आता आपली रेडी आहे। तुम्ही याला मुगाचा धिरडं किंवा चिला, आणखी काही बरेच नावं म्हणतात त्याला। आमच्याकडे याला धिरडं म्हणू शकता की मुगाचं धिरडं, पण यूट्यूबवर वगैरे पाहते तर मुगाचा चिला वगैरे असं काही बोलतात। तर बघा, हा मी तयार केला। आता तो व्हिडिओ टाकला नाही मी, माझं सुरूच नाही झाला व्हिडिओ त्याला। जेव्हा मी टाकत होती तेव्हा तर दुसऱ्या याला मी तुम्हाला टाकून दाखवते। तर इथे मी ताट रेडी करते। ही चटणी घेतलेली आहे मी, या आपण आता खोबऱ्याची आणि फुटाण्याची चटणी तयार केली ती, आणि सॉस घेतलेला आहे। बघा, गरम गरम मस्त पाऊस पडत आहे बाहेर आणि गरम गरम मुगाचा चिला खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। आता हे बघा, खूप छान झाली होती टेस्ट आणि चटणी पण खूप छान झाली होती। अशा प्रकारे एखादी चटणी करून पहा तुम्ही। आता इथे मी परत दुसरं चिला तयार करायसाठी एका चमच्याने टाकून घेतला आणि हाताने पसरवलं। तुमच्या हाताला जर नाही सोसावलं तर तुम्ही हे चमच्यानेही सुद्धा गोल राऊंडमध्ये किंवा वाटीने आपल्या दोशासारखं करून घ्यायचं। मला हे हाताने सोपं वाटते। बघा, मी आता चमच्यानेही करते, पण मला ते चमच्याने करायचं म्हटलं की माझं ते निघून येते थोडंसं, त्याच्यामुळं मी ते हाताने मला बरं वाटते। तर मी हे हाताने करून घेते। अशा प्रकारे आपले चिले तयार आहेत। चॅनलला लाईक करा।